नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, गणित भाग 1 ची. होय की नाही बाळांनो? चला तर मग क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट आणि बी आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलेलं आहे ते. वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवण्यासाठी काय करायची आहे? खालील कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे. चला तर मग बघा. क्वेश्चन 2 मधला दुसरा ए काय सांगितलेलं आहे? कोणतेही दोन प्रश्न सोडवणे. मार्क्स किती किती दिलेले आहेत? क्वेश्चन नंबर 2 ला 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. काय सांगितलेले? कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे. आता त्यातला पहिला आकडा दिलेला आहे बघा. खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा. हे एकूण किती मार्कासाठी आहे? 4 मार्कासाठी असतो बाळांनो हा. खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा असं सांगितलेलं आहे. खालील कृती पूर्ण करा. दिलेली कृती काय करायची? आपल्याला पूर्ण करायची. खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा असं विचारलेलं आहे बाळांनो. x ची किंमत काढा. अतिशय सोपा आहे. याच्या अगोदर आपण सोडवलेले आहेत त्याच प्रकारची गणित आहेत, फारशी वेगळी नाही आहेत. आकडे फक्त चेंज आहेत. चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर जरूर एक लाईक करत चला आणि ज्या मित्रांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करत चला. आणि तुम्हाला लवकरात लवकर माझा व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचावा असं वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग 5x अधिक 3y 5x अधिक 3y 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण पहिलं दिले. त्यानंतर 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण नंबर 2 दिलेला आहे. त्यानंतर समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू हे त्यांनीच दिलेलं आहे. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू असं सांगितलेलं आहे. कारण हे 5 मार्कासाठी दिलेलं आहे ना, त्यामुळं सॉरी 2 मार्कासाठी दिलेलं आहे ना, त्यामुळे सगळं तुम्हाला ते कंप्लीट करून दिलेलं आहे. फक्त आकडेमोड 5 आणि हे 7x पण दिलेलं आहेच बरोबर असं विचारलेलं आहे. इथं ब्लॉक दिलाय, इथं x बरोबर असा ब्लॉक दिलाय आणि पुन्हा x बरोबर असा ब्लॉक दिलेला आहे. यासाठी तुम्हाला 2 मार्क्स दिलेले आहेत बाळांनो. बघा किती सोपं आहे ते. आता 9 आणि 12 किती येणार आहे? 21 बरोबर का? त्यानंतर मग x बरोबर काय येणार? 21/7 7 त्रिक 21 झालं. फक्त एवढं लिहिण्यासाठी आपल्याला किती मार्क्स? 2 मार्क्स होते. पहिल्यातलं हे पहिलं. आता दुसरं काय दिले बघा. वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवण्यासाठी दुसरं पण अतिशय सोपं आहे. वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवण्यासाठी काय करायची आहे? याची पण कृती पूर्ण करायची आहे. सगळं गणित सोडवूनच दिलेलं आहे. वर्ग समीकरण दुसरं आता हे काय सांगितलेलं आहे? वर्ग समीकरणाचे मुळाचे स्वरूप
मुळाचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. असं विचारलेलं आहे त्यांनी. खालील कृती पूर्ण करायची आहे. बघा, x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 दिलेला आहे. उकल सांगितलेला आहे. आता इथं उकल दिलेली आहे त्यांनी. उकल म्हणून x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 ची तुलना त्यांनीच दिलेला आहे बाळांनो. हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून काय येणार? a बरोबर 1 त्यांनी दिलेला आहे, b बरोबर 2 त्यांनी दिलेला आहे, c बरोबर आपल्याला काढायला सांगितलेला आहे. किती आहे? c बरोबर वजा 9. बरोबर ना? a बरोबर 1, b बरोबर 2, c बरोबर वजा 9 आले. तर b वर्ग वजा 4ac ची म्हणून b वर्ग वजा 4ac इथे किंमत दिलेली आहे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे? 1 हे आपल्याला भरायला सांगितलेलं आहे. c ची किंमत किती आहे? 2 हे आपल्याला भरायला सांगितलेलं आहे. 2 चा वर्ग पुढे त्यांनी सोडवून दिलेला आहे एवढाच. 2 चा वर्ग 4 दिलेला आहे. डायरेक्ट यांचा गुणाकार 4 दुनी 8 वजा 8 म्हणजे किती राहिले आपले? कशाचं गणित कुठंतरी अधिक इथं c ची किंमत राहिली ना. c ची किंमत 2 लिहिल्या. b चा वर्ग कारण यांनी ब्लॉक भरायला सांगितले तर आपल्याला 2 चा वर्ग a ची किंमत इथं 4 ही a ची किंमत 1 आणि c ची किंमत भरायला सांगितलेली आहे. c ची किंमत इथं वजा 9 भरायला पाहिजे होती. याचा अर्थ 9 चोक 36 अधिक 36 झाले 36 ही आपल्याला भरायला सांगितलेली आहे. 36 आणि 4 किती आले? 40. मग b वर्ग वजा 4ac बरोबर 40 त्यांनी दिलेला आहे. मग b वर्ग वजा हे पण त्यांनीच दिलेला आहे. b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे त्यांनीच दिलेला आहे. वर्ग समीकरणाची मुळे काय असतात? वास्तव व असमान. मुळे वास्तव व असमान आहेत हे त्यांनीच दिलेलं आहे. फक्त आपण रिकाम्या जागा काय भरल्या? तिथं a ची किंमत, इथं c ची किंमत, इथं या दोन्ही सगळ्यांचा गुणाकार आणि इथं c ची किंमत एवढीच भरलेली आहे. बाकी सगळं त्यांनी दिलेलं आहे बाळांनो. चला तर मग यामधला तिसरा आकडा काय दिलेला आहे बघूया. अतिशय सोपी आहेत, काहीच अवघड नाहीये बाळांनो. बघा तिसरा आकडा काय दिलेला आहे. तिसरा आकडा दिलेला आहे खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. हा तिसरा आकडा आहे. तिसरा थोडस विचार करायला लावण्यासाठी दिलेला आहे. खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. पूर्ण करा. दर्शनी किंमत रुपये इथं दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर हे वरचं काही लिहित बसत नाही तर तक्ता घेऊया डायरेक्ट. अनुक्रमांक 1 2 3 4 असा असणार आहे अनुक्रमांक. त्यानंतर इथं दिलेला आहे दर्शनी किंमत.
आपण सोडवून हे तक्ता भरून घेऊया. मूल्य प्रकार आणि बाजार भाव असं दिलेलं आहे बघा. हे आपल्याला सोडवून काय करायचंय, भरून घ्यायचे आहेत. एक 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 आपण सोडवूया. यातल्या किमती 1 2 इथं 3 आणि हे 4. काय काय दिलेले आहेत बघा. 1 2 3 आणि 4 अशा किमती सांगितल्या. दर्शनी किंमत इथं रुपये 100 रुपये. त्यानंतर इथं ब्लॉक दिलेला आहे. त्यानंतर इथं 10 रुपये दिलेले आहे. इथं 200 रुपये दिलेली आहे. मूल्य प्रकार दिलेला आहे. इथं सममूल्य, इथं अधिमूल्य किती रुपये दिलेला आहे, 500 रुपये दिलेला आहे. ही रिकामी जागा आहे. इथं अवमूल्य दिलेला आहे. अवमूल्य 50 रुपये दिलेला आहे. त्यानंतर इकडे बाजारभाव दिलेला आहे बघा. ही रिकामी जागा आहे. त्यानंतर इथं 575 रुपये दिलेले आहेत आणि इथं 5 रुपये दिलेले आहेत. आता काय करायचंय आपल्याला, तर इथं 1, इथं ही 2 3 आणि ह्या 4 जागा काय करायची आहेत, अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी आपल्याला भरायची आहेत. चला तर मग बघूया. इथं बाजारभाव सोडवायला चालू करूया, कारण हे लिहिणं गरजेचं असतं उकल. त्याशिवाय गाळलेल्या जागा आपल्याला भरता येत नाहीत बाळांनो. काय करायचं बघा. शेअर मूल्य सममूल्यावर आहे, बरोबर का. शेअर कशावर आहे, इथं सममूल्यावर आहे. शेअर आहे सममूल्यावर. हे लिहायचं पेपर मध्ये, सममूल्यावर आहे. कारण डायरेक्ट गाळलेली जागा भरता येत नाहीत बाळांनो, बरं का. हे सगळं सोडवावं लागतं. शेअर सममूल्यावर आहे म्हटल्यानंतर दर्शनी किंमत जेवढी असेल, तेवढाच काय असतो, बाजारभाव असतो. तेवढाच असतो बाजारभाव. मग आता दर्शनी किंमत 100 रुपये म्हणून बाजारभाव पण किती येणार, 100 रुपये. हे आपल्याला एक गाळलेली जागा इथं सापडली. आता दुसरी बघूया. आता इथली शोधूया, हे पुसून घेऊया. दुसरी उकल, कारण हे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. दुसरं काय दिलेलं आहे बघा. अधिमूल्य किती दिलेलं आहे, 500 रुपये. अधिमूल्य दिलेलं आहे, अधिमूल्य 500 रुपये दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे, बाजारभाव दिलेला आहे. बाजारभाव किती दिलेला आहे, 575 रुपये. जेव्हा अधिमूल्य दिलेलं आहे तर एक सूत्र आहे, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. म्हणून दर्शनी किंमत अधिक काय येणार, अधिमूल्य. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत बाळांनो. बरोबर काय असतो, बाजारभाव. हे सूत्र तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे. दर्शनी किंमत प्लस अधिमूल्य बरोबर बाजारभाव. दर्शनी किंमत किती दिलेली आहे त्यांनी, दर्शनी किंमत आपल्याला काढायची आहे. मग इथं दर्शनी किंमतच ठेवूया. दर्शनी किंमत काढायची आहे. मग अधिमूल्य किती दिलेला आहे, 500 रुपये आणि बाजारभाव दिलाय 575 रुपये. म्हणून काय येणार, दर्शनी किंमत बरोबर, दर्शनी किंमत काढून घ्यायची आहे आपल्याला. दर्शनी किंमत बरोबर हे 575, हे 500 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, वजा. म्हणजे किती रुपये राहणार, 75 रुपये. हे कशामध्ये येणार, इथे येणार. दर्शनी किमतीमध्ये किती येणार, 75 रुपये. हे आपल्याला मिळाले. आता हे समजलं असेल तुम्हाला. आता तिसरं कसं काढायचं बघा. इथं काय दिलेलं, अधिमूल्य, अवमूल्य आणि सममूल्य याच्यावरती फार डिपेंड करतं. जेव्हा सममूल्य असतं तेव्हा दर्शनी किंमत आणि बाजारभाव एकच असतो. जेव्हा अधिमूल्य असेल तर त्यावेळेला काय कोणती किंमत जास्त असते, बाजारभाव जास्त असतो. कशापेक्षा,
तर दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव जास्त असतो. म्हणून त्यावेळेला हे सूत्र वापरणं गरजेचं असतं. कुठलं सूत्र दिलेलं आहे तुम्हाला? दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य. दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य बरोबर काय असतो? बाजारभाव. आता इथं आपल्याला मूल्याचाच प्रकार काढायचा आहे. लिहूया दर्शनी किंमत किती दिलेली आहे. दर्शनी किंमत दिलेली आहे 10 रुपये बरोबर 10 रुपये. आणि इथं बाजारभाव काय दिलेला आहे? बाजारभाव दिलेला आहे 5 रुपये. इथं कोणती किंमत जास्त आहे? दर्शनी किंमत. इथं दर्शनी किंमत जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे? बाजारभावापेक्षा. म्हणून काय होणार इथं? अवमूल्य. म्हणून काय होणार? अवमूल्य. शेअर अवमूल्यावर आहे म्हणून लिहायचं शेअर अवमूल्यावर आहे. अवमूल्यावर आहे. लक्षात ठेवा. हे जेव्हा दर्शनी किंमत जास्त असते तेव्हा अवमूल्य. मग आपलं सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? तर बघा, दर्शनी किंमत वजा अवमूल्य. दर्शनी किंमत वजा अवमूल्य बरोबर काय असतो? बाजारभाव. सममूल्य असतं तेव्हा दर्शनी किंमत आणि बाजारभाव सेम असतो. अधिमूल्य असतं तेव्हा कसं करायचं? दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर काय असतो? बाजारभाव. आणि जेव्हा अवमूल्य असतं इथं काय येणार? अवमूल्य येणार. आता इथं काढलंय आपण, पण किती येते ते काढलं नाही आपण. अवमूल्य. मग अवमूल्य येतो. दर्शनी किंमत किती दिलेली आहे इथं? 10 रुपये. हे अवमूल्य काढायचंय आपल्याला. अवमूल्य बरोबर बाजारभाव किती आहे? बाजारभाव आहे 5 रुपये. मग काय करूया? हे अवमूल्य तिकडे नेऊया म्हटल्यानंतर अधिक होणार. म्हणजे कसं सोडवायचं बघा. हे 10 वजा 5 इकडे आणूया. 10 वजा 5 बरोबर काय येणार इथं? अवमूल्य. म्हणून 10 5 गेले 5 रुपये येणार. काय येणार? हे अवमूल्य. हे सगळं पेपर मध्ये सोडवावं लागणार आहे. म्हणजे इथं अवमूल्य किती येणार आहे? 5 रुपये. ती पण आपली काय आली? गाळलेली जागा आली. कुठल्या कुठल्या गाळलेल्या जागा काढून घेतलेल्या आहेत त्याला आपण ब्लॉक करूया म्हणजे लक्षात येईल. ही एक काढलेली आहे बरोबर. ही एक काढलेली आहे. त्यानंतर काय काढलेलं आहे आपण? इथं अवमूल्य हे काढलेलं आहे. आता कुठलं राहिली? लास्टची. सेम टू सेम आहे. सेम टू सेम आहे कारण इथं दर्शनी किंमत किती आहे? 200 रुपये. इथं सांगितलेलंच आहे अवमूल्य. म्हणजे हे सूत्र वापरायचं. दर्शनी किंमत वजा अवमूल्य बरोबर बाजारभाव. डायरेक्ट सूत्र वापरूया. दर्शनी किंमत वजा अवमूल्य बरोबर काय येणार आहे? बाजारभाव. दर्शनी किंमत किती दिलेली आहे बाळांनो? त्यांनी आपल्याला 200 वजा अवमूल्य किती दिलेलं आहे? 50 बरोबर काय राहणार? बाजारभाव. हे चौथ्याच उत्तर आहे आपल्या. मग 200 मधून किती राहिले? 150 बरोबर काय येणार आहे? बाजारभाव. किती सोपं आहे बघा. म्हणजे इथं किंमत किती आली? 150 रुपये. आलं ना तुमच्या लक्षात सगळं व्यवस्थित? आपण कसं कसं ऍडजस्ट केलं ते हे पण आपण काढलेलं आहे. एवढं सोपं आहे. कसं काढायचं हे तुमच्या अगदी लक्षात आलं असेल. 3 गणित झाली. चला तर मग आता चौथं गणित काय आहे ते बघूया. चौथं गणित काय दिलेलं आहे बघा आता. कारण चौथं गणित दिलेलं आहे. 3च गणित आहेत बाळांनो. 2 सोडवायची होती. आता दुसरा बी. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे त्यांनी. 1 2 3 4 5 दिलेले आहेत. कोणतेही इथं काय करूया? उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. तिथं काय करायचं आहे? फक्त 4.
कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. हा आकडा आहे बी. मार्क्स किती आहे तिथं? 8. 8 मार्कासाठी आहे. काय दिलेलं आहे? खालील एक सामायिक समीकरण सोडवा. पहिला आकडा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा असं विचारलेलं आहे. कुठलं समीकरण दिलेलं आहे बघा. x अधिक y बरोबर 4 आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे 2x वजा y बरोबर 2. इथं काही आपल्याला उकल हे कृती वगैरे काही दिलेलं नाही, स्वतः आपण सोडवायचं आहे. बघा इथे लक्ष द्या. पहिल्यांदा लिहून घेऊया उत्तर सोडवताना. x अधिक y बरोबर 4 समीकरण नंबर 1 आणि 2x वजा y बरोबर 2 हे समीकरण नंबर काय आलं? 2. हे सोडवायला, उत्तर सोडवायला चालू करू. आता बघा इथला जर विचार केला आपण तर इथं काय आहे? अधिक y, इथं काय आहे? वजा y. समीकरण 1 व 2 यांची काय होईल? बेरीज. कारण इथं सेम आहेत, सहगुणक आणि शिवाय काय आहे? प्लस मायनस चिन्ह आहे. म्हटल्यानंतर त्यांची काय होणार आहे? बेरीज. म्हणायचं समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. कसं होणार? x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर 2. y ला y निघून गेले, 2 आणि 1 इथला 3x झाले, 4 आणि 2 किती आले? 6. म्हणून x बरोबर 6/3. म्हणून x बरोबर किती आले? 2. आता ही किंमत कशात पण भरली तर चालतीये. समीकरण 1 मध्ये भरू. इथं खाली इकडे लिहू x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा आता समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 4 होय की नाही बाळांनो? मग x बरोबर किती ठेवायचे आहेत आपल्याला? 2 बरोबर 4. म्हणून y बरोबर हे 4 हे 2 इकडे गेल्यानंतर वजा होतील. y बरोबर 4 मधून 2 गेले 2. म्हणून उकल काय येणार आहे बघा? उकल x आणि y काय येणार? 2 आणि 2. आहे की नाही? मग सोपं, अगदी सहज मार्क्स मिळून जातील की नाही? का अवघड आहे? सोपं आहे ना बाळांनो? हा पहिला क्वेश्चन झाला 2B मधला. आता दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. हा दुसरा आकडा. आता दुसऱ्या बी मधला खालील समीकरण ax वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. या स्वरूपात लिहा आणि काय करा? a b आणि c च्या किमती ठरवा. काय दिले समीकरण? 2y बरोबर 10 वजा y वर्ग. बघा आता हेच कसं लिहायचंय म्हणून लिहायचं बघा. उत्तर सोडवायला चालू करू. 2y बरोबर असं लिहायचं 10 वजा y वर्ग. हे उत्तर सोडवताना हे समीकरण येणार. म्हणून म्हणायचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात कसे येणार समीकरण? पहिल्यांदा y वर्ग येणार, म्हणजेच काय येणार? y वर्ग अधिक आला. त्यानंतर bx म्हणजे हे 2y आहे असेच राहणार.
सी म्हणजे हे इकडे येणार, काय येणार, -10 बरोबर 0. कळालं ना. शी तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c करून काय येणार मग, ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c करून a बरोबर काय नाही म्हणजे इथं 1, बरोबर की नाही. b बरोबर किती येणार, 2 आणि इथं c बरोबर किती येणार, -10. हे -10 का आले, कळाले ना बाळांनो. हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत, अलीकडे आणताना या दोन्हीची चिन्ह बदलली. इथं वजाचं अधिक झालं, हे 2 y इकडंच आहेत, आहे असंच चिन्हासहित ठेवलं, हे अधिक 10 तिकडे आणताना -10 झाले. कळालं ना बाळांनो. थँक्यू बाळांनो. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.